स्मशानभूमीची जागा अतिक्रमण करून पीक घेतल्याने टाकळी येथील प्रेत थेट तहसील कार्यालयात। नायगाव तालुक्यातील मौजे टाकळी येथे दलित स्मशानभूमीचा प्रश्न गेल्या 40 वर्षापासून प्रलंबित होता। कारण दलित समाजासाठी गट क्रमांक 133 मधील 60R अशी स्मशानभूमीसाठी जागा असतानाही तेथील शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून त्यात पीक घेतले असल्याने सदर गावातील अनेकांच्या घरी दुःखाचे जेव्हा प्रसंग घडते तेव्हा त्या प्रेताची कुठेही आजवर अंत्यविधी करण्यात आली होती। परंतु टाकळी येथील निष्ठावंत सामाजिक कार्यकर्ते गणपत रेड्डी यांचे वडील लक्ष्मण माणिकराव रेड्डी यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्यानंतर त्यांनी अंत्यविधी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी म्हणून त्यांनी थेट आपल्या वडिलाचे प्रेत तहसील कार्यालयातच आणून ठेवले। तेव्हा तहसीलदार डॉक्टर धम्मप्रिया गायकवाड आणि संबंधित अधिकारी यांनी खडबडून जागे होऊन मौजे टाकळी येथे जाऊन भूमिलेखा अधिकारी यांना बोलून तात्काळ स्मशानभूमीची जागा मोकळी करून देण्यात आलेली आहे। काही क्षणातच ही बाब सर्वत्र झाल्यानंतर असंख्य कार्यकर्त्यांची मांदी याळी जमली होती। पण आपल्या अधिकाराप्रमाणे तहसीलदार डॉक्टर धम्मप्रिया गायकवाड यांनी प्रत्यक्ष टाकळी येथे जाऊन स्मशानभूमीची जागा अतिक्रमण केल्याने तेथे जेसीबीद्वारे जागा उपलब्ध करून देण्यात आली। तेव्हा निष्ठावंत कार्यकर्ते गणपत रेड्डी यांच्या वडिलांचे प्रेत गावात आणल्यानंतर अतिशय शांततेमध्ये अंत्यविधी प्रक्रिया पार पडली। यावेळी ॲडव्होकेट नामदेव रानवळकर, रावसाहेब पवार, टी.के. पवार, बाबूराव गायकवाड, शेषराव रोडे, शाहीर माधव बैलकवाड आणि प्रत्यक्ष तलाठी करवंदे मॅडम यांची उपस्थिती होती। लक्ष्मण रेड्डी यांची वयाच्या 75व्या वर्षी निधन झाल्यानंतर त्यांच्या पश्चात 5 मुले, सुना, नातू असा मोठा परिवार आहे। स्पेशल रिपोर्ट नीलकंठ जाधवसह माइंडलाइट मीडिया। अद्याप तहसीलदार, कलेक्टर, एसडीओ, मुख्यमंत्री, पंचायत समिती संपूर्णकडे 1 वर्षापासून पाठपुरावा करत असून तरी अद्याप कोणीही दखल घेतला नसल्याकरिता आम्ही डेड बॉडी तहसील कार्यालयात आणलो। आम्ही मौत आम्ही जागा मापून दिल्याशिवाय मौत करत नाही। आम्ही ज्यावेळेस आमचा कब्जा देईल त्यावेळेसच आम्ही मौत करू, नाही तर करणार नाही। मौत किती दिवस राहू तसंच बॉडी सोडू जाऊ।